काही शेतकरी असे आहेत की त्यांनी खूप अगोदर लागवड केलेली आहे, काही शेतकरी असे आहेत की त्यांची उशिरा लागवड झालेली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी परत स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे जे काही हरभरे आहेत ते हरभरे उशिरा लागवड झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता या अवस्थेमध्ये त्यांच्या हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे कशा पद्धतीने निघतील, त्यानंतर जास्तीत जास्त त्यांचा जो काही हरभरा आहे तो हरभरा कशा पद्धतीने डेव्हलप होणार आहे, कशा पद्धतीने डेरा करणार आहे, यासाठी आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत चांगल्यातल्या चांगल्या प्रकारची जी काही फवारणी आहे ती फवारणी बद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोठेही या व्हिडिओला स्किप करू नका, जेणेकरून संपूर्ण तुम्हाला A to Z यामध्ये कोणत्या प्रकारचं टॉनिक घ्यायचं आहे, त्यानंतर कोणत्या प्रकारचं विद्राव्य खत घ्यायचं आहे किंवा कोणत्या प्रकारचं कीटकनाशक वापरायचं आहे या संदर्भातील माहिती मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की माझा या ठिकाणी हरभरा आहे आणि हा सुद्धा हरभरा पाठीमागचा आहे, पाठीमागची लागवड आहे, उशिरा लागवड केलेली आहे, त्यामुळे अजूनही या ठिकाणी पाहिजे तसा हरभरा या ठिकाणी डेव्हलप झालेला नाहीये। परंतु शेतकरी बांधवांनो, हाच हरभरा कशा पद्धतीने या ठिकाणी ज्या काही फट्टी तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे तर ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी पूर्णतः भरून जाईल यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो। आणि म्हणून त्यासाठी एक चांगल्यातल्या चांगल्या प्रकारची फवारणी ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। आणि म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारची फवारणी काढायला पाहिजे या संदर्भात सांगत असताना शेतकरी बांधवांनो, जर तुमचा हरभरा त्या ठिकाणी वाढत नसेल किंवा वाढ थांबली असेल तर शेतकरी बांधवांनो, यासाठी तुम्हाला टॉनिक वापरणं गरजेचं आहे आणि ते टॉनिक म्हणजे सागरिका आहे शेतकरी बांधवांनो, इफ्को कंपनीचं। तर सागरिका म्हणजे अशा प्रकारचं टॉनिक आहे शेतकरी बांधवांनो की त्या ठिकाणी जर तुमची वाढ थांबली असेल तर तुमची वाढ त्या ठिकाणी जोमात होणार आहे, जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी निघणार आहे आणि तुमच्या हरभरा पिकामध्ये फुलं लागण्याच्या अगोदर निश्चितपणे तुम्ही एकदा तरी सागरिकाचा वापर करायला पाहिजे शेतकरी बांधवांनो। तर सागरिका वापरत असताना त्याचं जे काही प्रमाण आहे ते म्हणजे जवळपास 30 ते 40 ml पर्यंत 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही वापरू शकतात। तर त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, जे काही एक आपल्याला विद्राव्य खत सुद्धा लागणार आहे, कारण जास्तीत जास्त ब्रँचेस निघण्यासाठी, जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आणि आपला हरभरा जास्तीत जास्त डेव्हलप होण्यासाठी सुद्धा एक विद्राव्य खतांची खूप आवश्यकता असते आणि ते सुद्धा आपल्याला या फवारणीमध्ये घेणं खूप गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की परीस जे गजानन जाधव सर आहे त्यांचा हा ब्रँड आहे, त्यांची ही कंपनी आहे, त्यांची जाहिरात करतोय असा विषय नाही, परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्यांचा या परीस 1261 या खताचा येत असतो। जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी निघणार आहे, जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपला हरभरा डेव्हलप होणार आहे, डेरेदार त्या ठिकाणी होणार आहे आणि जी काही आपली रिकामी राहिलेली जागा आहे, जी काही फट्टी आपली त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे मोकळी, तर ती पूर्णतः तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी काढल्यानंतर जवळपास 8 ते 10 दिवसामध्ये पूर्णतः तुम्हाला भरलेली दिसणार आहे। याचं जे प्रमाण आहे शेतकरी बांधवांनो 1261 परीस, तर शेतकरी बांधवांनो याचं 100 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर तुम्हाला करायचा आहे। यासोबतच शेतकरी बांधवांनो, आपल्याला एक टॉनिकची गरज आहे, निश्चितपणे आपल्या फवारणीमध्ये एक टॉनिक सुद्धा असावं। मी अगोदर तुम्हाला टॉनिक बद्दल माहिती सांगितली ती म्हणजे सागरिका, परंतु सागरिका हे तुम्हाला जी काही तुमची हरभऱ्याची वाढ होत नसेल किंवा त्या ठिकाणी फुटवे जास्त काढत नसेल तर त्यासाठी सागरिका खूप जबरदस्त आहे, म्हणजे समुद्री शेवाळ जे आपण म्हणतो ऑर्गॅनिक आहे, अत्यंत चांगल्या प्रकारचं हे सागरिका आहे। त्यामुळे तुमची जी काही वाढ थांबली असेल तर ती ही वाढ त्या ठिकाणी होण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे। परंतु त्या ठिकाणी तुम्हाला परत एक जे काही टॉनिक आहे त्या टॉनिकचा सुद्धा वापर करायचा आहे, म्हणजे तुमचा हरभरा यासोबतच वाढणार सुद्धा आहे, त्यानंतर जास्तीत जास्त फुलधारणा सुद्धा होणार आहे आणि एकदम चांगल्या प्रकारचं उत्पादन तुम्हाला भविष्यामध्ये निश्चितपणे तुमच्या हरभरा पिकामध्ये मिळणार आहे। तर यासाठी शेतकरी बांधवांनो, आपण या अवस्थेमध्ये इसाबियन या टॉनिकचा वापर करणार आहोत। या टॉनिकचा वापर करत असताना शेतकरी बांधवांनो तुम्हाला 40 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे। अत्यंत चांगल्या प्रकारचं हे टॉनिक आहे, जबरदस्त आहे। मी या ठिकाणी संपूर्ण हरभरा पिकामध्ये फिरलो आणि फिरल्यानंतर त्या ठिकाणी मला असं आढळून आलं
की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अळी आपल्या हरभरा पिकामध्ये दिसत नाहीये, कोणत्याही प्रकारच्या बुरशी नाशकांचा वापर करण्याची आवश्यकता नाही. अर्थातच बुरशींचं प्रमाण आपल्या हरभरा पिकामध्ये नाहीये, म्हणून या स्टेजला या फवारणीमध्ये मी अळीनाशक आणि त्या ठिकाणी बुरशीनाशकांचा वापर करणं टाळतोय. कारण विनाकारण जास्त खर्च केल्यापेक्षा आपण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीने मिळवता येणार आहे हे जर खऱ्या अर्थाने लक्षात जर घेतलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण यावर्षी जर बघितलं तर आपला हरभरा पीक आपलंच नव्हे तर एकंदरीत सर्वच महाराष्ट्रामधील सर्वच शेतकऱ्यांचं हरभरा पीक हे खूप जोमात आहे. फार कमी रोगाला बळी त्या ठिकाणी आपला हरभरा पडलेला आहे. असं म्हणता येईल की यावर्षी निश्चितपणे आपल्या हरभरा पिकांसाठी खूप पोषक वातावरण आहे. त्याच्यामुळे जास्त काही आपल्या हरभरा पिकांमध्ये मर रोग नाहीये किंवा काही जास्त अळींचा प्रादुर्भाव नाहीये. अत्यंत कमी खर्चामध्ये यावर्षी हरभरा डेव्हलप झालेला आहे शेतकऱ्यांचा. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला जी काही आता फुलं लागणार आहेत तर जास्तीत जास्त फुलं कशा लावता येईल, त्यानंतर जो काही त्या ठिकाणी हरभरा म्हणजे घाटे लागणार आहे तर त्या घाट्यांचा जो काही दाणा आहे, आकार आहे दाण्यांचा, तर तो आकार कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येणार आहे, बस या दोन गोष्टी जरी शेतकरी बांधवांनी जरी केल्या तरी मात्र निश्चितपणे त्यांना खूप या ठिकाणी फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांची पेरणी उशिरा झालेली आहे हरभऱ्यांची, त्यांच्यासाठी ही फवारणी मी या ठिकाणी सांगितली. पण ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला खूप जास्त प्रमाणामध्ये फुलं लागलेली आहेत तर त्या शेतकरी बांधवांचे फुलगळ त्या ठिकाणी होऊ नये, किंवा मग ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला नुकतेच कुठे मोठे त्या ठिकाणी फुलं दिसत आहे 5 ते 10%, तर अशा शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त फुलं कशा पद्धतीने आपल्याला लावता येणार आहे, तर यासाठी सुद्धा एक फवारणी आपल्याला या ठिकाणी त्या शेतकऱ्यांसाठी घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांचा हरभरा अगोदरची लागवड झालेला आहे, अगोदरची लागवड त्यांची आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ताबोलीचा वापर करायचा आहे. ताबोली वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला जवळपास 4 ml किंवा 5 ml पर्यंत तुम्ही ताबोली वापरू शकतात. अत्यंत जबरदस्त फुलधारणा या ताबोलीमुळे होणार आहे आणि जी काही जास्त झालेली वाढ आहे किंवा जो काही हरभरा फक्त वाढतो आहे तर तो हरभरा वाढणं थांबून त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी फुलधारणा होण्यास आपल्याला या ताबोलीमुळे पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, यासोबतच एक विद्राव्य खत सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. या विद्राव्य खतामध्ये तुम्हाला जवळपास 05234 किंवा 134013 या 2 खतापैकी कोणतंही एक खत तुम्हाला तुमच्या फवारणीमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय होणार आहे, तर ती फवारणी म्हणजे जो काही घाटा तुमच्या हरभरा पिकांना धरलेला आहे, घाटे लागलेले आहेत, तर या घाट्यामध्ये जो काही दाणा आहे या दाण्यांचा आकार त्या ठिकाणी या विद्राव्य खतामुळे वाढणार आहे. तर याचं जे प्रमाण आहे तर ते एका पंपासाठी म्हणजे 15 लिटरसाठी जवळपास 100 ग्रॅम तुम्हाला वापरायचं आहे. यासोबतच शेतकरी बांधवांनो, एक अळीनाशक सुद्धा घेणं गरजेचं आहे. या अळीनाशकामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कोराझन वापरलं तर निश्चितपणे तुम्हाला जर तुमच्या हरभरा पिकामध्ये जास्त अळ्या असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोराझनचा वापर प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 6 ml एवढा करायचा आहे. तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट कोराझनमुळे मिळणार आहे. परंतु त्या ठिकाणी जर तुमचं प्रमाण जर अळींचं कमी असेल किंवा मग कुठं मोठं जर तुम्हाला अळी दिसत असेल तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तुम्ही इमॅमेक्टिन बेन्झोएटचा सुद्धा वापर करू शकतात. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे तुम्हाला जर त्या ठिकाणी इमॅमेक्टिन बेन्झोएट जर तुम्ही वापरलं नसेल तर त्याचं 12 ग्रॅम एवढं प्रमाण आहे, तुम्ही त्याची फवारणी काढू शकता. किंवा शेतकरी बांधवांनो, कोराझनचं मी तुम्हाला सांगितलं 6 ml याचा डोस आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे आपल्याला अशा प्रकारचं त्या ठिकाणी अळीनाशक वापरायचं आहे की जे काही फुलं आपल्या हरभरा पिकामध्ये लागलेली आहेत तर ते फुलं सुद्धा त्या ठिकाणी गळाली नाही पाहिजे, फुलगळ झाली नाही पाहिजे, जास्तीत जास्त फुलं सुद्धा त्या ठिकाणी वाढली पाहिजे. यासाठी आपल्याला जे काही मी तुम्हाला सांगितलं की ताबोली घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक अळीनाशक घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला शेतकरी बांधवांनो एक विद्राव्य खत सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला वापरायचंच असेल, मग बरेचसे शेतकरी म्हणतील की का हो, आम्हाला त्या ठिकाणी बुरशीचा जास्त त्रास होतोय हरभरा पिकामध्ये, एक त्या ठिकाणी बुरशीनाशक सांगा. तर बुरशीनाशकामध्ये तुम्ही शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी 22 टन वापरू शकता किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही रोको वापरू शकता किंवा मग साप पावडर वापरू शकता. आलटून पालटून तुम्हाला या बुरशीनाशकांची फवारणी करणं खूप गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनो, याचं जे काही प्रमाण आहे तर याचं प्रमाण त्या ठिकाणी जवळपास 30 ग्रॅम आहे. म्हणजे या बुरशीनाशकामुळे होणार काय आहे की त्या ठिकाणी जे काही फुलं लागलेले आहेत तर ते फुलगळ त्या ठिकाणी कमी होणार आहे, फुलं आपले गळणार नाही
आणि निश्चितच त्या ठिकाणी जर आपले फुलं जर गळाले नाही तर निश्चितपणे खूप जास्त प्रमाणामध्ये फुलधारणा होऊन जास्तीत जास्त घाटे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. याचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण अतिशय तुम्हाला जी काही जी शेतकऱ्यांची हरभरा लागवड उशिरा झालेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण फवारणी सांगितली आणि ज्या शेतकऱ्यांची लागवड लवकर झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी हरभरा पिकाला फुलं लागण्यास सुरुवात झालेली आहे किंवा खूप जास्त प्रमाणात फुलं लागलेली आहेत, तर अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण एक फवारणी त्या ठिकाणी सुचवलेली आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की ज्या शेतकऱ्यांच्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुलं लागलेली आहेत त्यांनी या स्टेजला फुल अवस्थेमध्ये पाणी देणं टाळायचं आहे. जर आपण या ठिकाणी जर पाणी जर दिलं तर त्या ठिकाणी मात्र आपली फुलगळ होऊ शकते आणि जर आपली त्या ठिकाणी 20-25% जरी फुलगळ जर झाली तर खूप जास्त नुकसान शेतकरी बांधवांचं होऊ शकतं. म्हणून पाणी देणं मात्र आपल्याला या अंतरामध्ये टाळायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण तुम्हाला माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारील जी काही बेल बटन आहे त्या बेल बटनला सुद्धा ऑल करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.